सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा, सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सतत वाहू दे झरा नाथा, सतत वाहू दे झरा, सतत वाहू दे झरा नाथा, सतत वाहू दे झरा. विप्रवेश धरुनी गुरु तुम्ही, विप्रवेश धरुनी गुरु तुम्ही, अत्री घरी आला नाथा. पतिव्रतेच्या पुण्याईने, पतिव्रतेच्या पुण्याईने बाळ तिचे झाला नाथा. भक्तासाठी जन्मही तुमचा, भक्तासाठी जन्मही तुमचा, भक्तासाठी जन्मही तुमचा, भक्तासाठी जन्मही तुमचा. भक्ता उद्धारा नाथा, सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा, सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सतत वाहू दे झरा नाथा, सतत वाहू दे झरा. अनसूयेच्या सुता आता, अनसूयेच्या सुता आता तुझाच रे आसरा नाथा, तुझाच रे आसरा नाथा. सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा, सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा, स्वामी समर्था तुझ्या कृपेचा सतत वाहू दे झरा नाथा, सतत वाहू दे झरा. बांधलेलाही भक्ती बघुनी दिधले संततीला नाथा. दूध फोडीने भिक्षेसाठी वृद्धची म्हैशीला नाथा. वेद उपटुनी कुंभही दिधला, वेल उपटुनी कुंभही दिधला. विप्राला गुरुवरा नाथा, सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा, सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सतत वाहू दे झरा नाथा, सतत वाहू दे झरा. कल्पुनी तुमचे रूप वर्णिले, साक्षपटाया झरा नाथा, साक्षपटाया झरा. कल्पुनी तुमचे रूप वर्णिले, साक्षपटाया झरा नाथा, साक्षपटाया झरा. हो कल्पुनी तुमचे रूप वर्णिले, साक्षपटाया झरा.
बोला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सगळ्यांचा आवाज उद्या म्हणा सगळ्या. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. बोला बोला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा म्हणा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ महाराज की. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव सारा. पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. जय जय रघुवीर समर्थ. मंगलमूर्ती मोरया. परमेश्वर स्वरूप उपस्थित सर्व श्रोतृवृंदांच्या हृदयस्थ परमात्म्याला अत्यंत श्रद्धापूर्वक भावानी नमस्कार करते, नतमस्तक होते. माझा आवाज स्पष्ट येतोय सगळ्यांना? शब्द व्यवस्थित कळतायत? पंढरीनाथ भगवान की जय. सदा नाम घोष करू हरिकथा, तेणे सदा चित्ता समाधान. जीवाची सगळी धडपड समाधानासाठी आहे, शांततेसाठी आहे, आनंदासाठी आहे. तो आनंद व्यवहारात मिळत नाही म्हणून इथं यायचं. तो आनंद मिळवायला 3 वाजता आलोय आम्ही. तुम्हाला काय जाते बोलायला? तुम्ही 4:30 वाजता आनंदाची भाषा करता. आम्ही 3 वाजल्यापासून या आनंदाच्या शोधात आहोत. सगळ्यात सुरुवातीला क्षमा मागते सगळ्यांची, मला इथं पोहोचायला उशीर झाला. आपण सर्व महिला मंडळ, मातृतुल्य, पितृतुल्य, बंधुतुल्य, भगिनीतुल्य, आपण सर्वच जण, मला सांगितलं मंडळाने 3 वाजल्यापासून ताई इथे मंडळ माणसं हजर आहेत, पण मला इथे यायला उशीर झाल्यामुळे दिलगिरी व्यक्त करते आणि आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ भगवंताला मनापासून वंदन करते. दादा, फक्त एक विनंती आहे, इथले हे बंद केले कारण आम्हाला माईकला त्याचा त्रास होईल. तो कूलर आहे ना, थोडासा आमच्याकडे किंचित वळवा. तुम्हालाही राहू द्या, आम्हालाही राहू द्या थोडासा. पंढरीनाथ भगवान की जय. अत्यंत पवित्र असा, बस परम पावन असा दिवस आहे, परम पर्व काळ आहे. खूप सुंदर आयोजन आहे, नियोजन आहे. बस बस, तुम्हालाही राहू दे. बस एकदा आता जय जयकाराचा ठणकावून जसा आवाज यायला पाहिजे ना, तसा माझ्यापर्यंत पोहोचू द्या. सगळ्यांनी प्रसाद घेतलाय? हो म्हणा मोठ्यानी. हा, घरात सुद्धा आमचा आवाज जास्त असतो की नाही? मी नेहमी म्हणते असतो ना, मग इथे मोठा आवाज आला पाहिजे. आज महान पर्व काळ आहे, परम पवित्र. नको दादा, ते सुरू करू नका, ते माईकला जाईल. नाही, त्याचा आवाज आम्हाला इथे माईकलाच घेतो खेचून, म्हणून ते नको आहे. व्यास पौर्णिमा आहे आषाढातली, अत्यंत सुंदर अशी, जिथे पूर्णत्व आहे जीवनाला. अपूर्ण असलेला जीव पूर्णाच्या शोधात आहे आणि पूर्ण ब्रह्म आहे आणि गुरु साक्षात ब्रह्मस्वरूप आहेत, ज्यांच्या सानिध्यामध्ये आपण आलोय. परम सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांच्या छायाछत्राखाली स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या वतीने हनुमान मंदिर ट्रस्ट
आणि या सर्व नारायणगावच्या सर्व मंडळींनी अत्यंत सुंदर पद्धतीने आयोजित केलेला हा सोहळा आहे गुरुपौर्णिमेचा. 43वं वर्ष आहे. 40 वर्षापेक्षा जास्त आता जवळजवळ सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल चालू आहे आपल्या कार्यक्रमाची, आपल्या या सगळ्या भक्तीची. आणि सोन्यासारखं भगवंत आपल्याला आयुष्य देतो. आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू, हरी पाहिला रे हरी पाहिला. ज्ञानोबरायांनी त्या पूर्ण तत्वाचं दर्शन घेतलं, त्याला पाहिलं आणि तो कसा आहे याचं आम्हाला दर्शन द्यावं याकरता अक्षर असं वाङ्मय लिहिलं आणि आपल्याला त्याचा परिपाठ दिला. आज एवढ्या संख्येने आपण गुरुपौर्णिमेच्या या सगळ्या सोहळ्याला या कीर्तन भक्तीमध्ये रममाण होण्याकरता आपण सगळे इथे उपस्थित आहात. मी मनापासून सगळ्यांच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक वंदन करते. निरूपणाचा अभंग आपल्याला घ्यायचा आहे. नारदीय कीर्तन पद्धतीनुसार त्या अभंगावर निरूपण आणि साजेसा दृष्टांत स्वरूपामध्ये कथाभाग. नारायणगावचा श्रोता मला अपरिचित नाही. मी या श्रोत्याचं प्रेम पाहिलंय. हा श्रोता बहुश्रुत आहे, सर्वज्ञ आहे, सुजाण आहे, जाणकार आहे, हे याची मला कल्पना आहे. आपल्या राम मंदिराच्या प्रांगणामध्ये कीर्तन करताना एक वेगळा आनंद आहे. आणि आज परत एकदा स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या वतीने आज संबंध मंडळाचे सर्व कार्यकर्ते, सर्व आमची तरुण भावंड मंडळी आणि ज्यांच्या माध्यमातून मी इथं आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग माझ्या वाट्याला आला, ज्यांनी अगदी सुरुवातीपासून अत्यंत तळमळीने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, असे परमादरणीय आमचे गणेशदादा वाळुंज. मी त्यांचा फक्त उल्लेख करते कारण तेच माहिती आहेत मला, त्यामुळे त्यांच्या उल्लेखामध्ये सगळ्यांची नावं आली असं आपण गृहीत धरू. मनापासून सगळ्या मंडळींना वंदन करते. माझे दोनही उत्कृष्ट साथीदार, मनापासून त्यांना नमस्कार करून सेवेचा अभंग गाते. एकदा फक्त जय जयकार माझ्यापर्यंत पोहोचू द्या. असं वाटू देऊ नका की आवाज खूप मोठा आहे, आपला हा हॉल घुमतोय. एरवी इथं मंगलाक्षता होतात, बरोबर ना? आणि आता इथे जीवनाचं मंगल करायचं या 2 तासामध्ये आपल्या, नाही का? खणखणीत आवाजामध्ये जय जयकार करा. पंढरीनाथ भगवान की, राजाधिराज भगवान श्री स्वामी समर्थ महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. नमः पार्वती पते हर हर. बघा, महिला वर्गाचा आवाज जास्त होता. या मंडळींना सांगते, है की नाही? ज्ञानोबरायांचा अभंग घेते निरूपणाकरता. सर्वांगाचे कान करून आपण कीर्तन श्रवण करूया 1.5-2 तासामध्ये. माझ्या हातात असलेली संकल्पित वेळ आता 4ला सुरू होणारं कीर्तन आपण बऱ्यापैकी घड्याळ पुढे गेलंय, पण तरी सुद्धा थोडंसं पुढे मागे होतं, मागे नाही पुढंच जातं, हे आधीच सांगून ठेवते. पण तरी सुद्धा आपण आनंदाने आणि अत्यानंदाने उत्साहाने इथे उपस्थित आहात. सर्वांगाचे कान करून कीर्तन श्रवण करूया. काहींना कीर्तनातलं गाणं आवडतं, काहींना असं वाटतं किती वेळ हे आऊ चाललंय, आता बोलायला कधी सुरुवात व्हायची, नाही का? त्यामुळे सर्वाचा समतोल करून आपण सेवा करण्याचा प्रयत्न करूया. माऊलींचा गोड अभंग आहे. सरस्वती सद्गुरु वाचोनी संसारी तारक, सद्गुरु वाचोनी संसारी तारक, सद्गुरु वाचोनी संसारी तारक, सद्गुरु वाचोनी सद्गुरु वाचोनी सद्गुरु वाचोनी संसारी तारक. संसारी तारक नसेची निष्ठंक आन कोणी, नसेची निष्ठंक
संसारी तारक नसेची निष्ठंक आन कोणी सद्गुरु वासोनी संसारी तारक सद्गुरु वासोनी इंद्रचंद्रदेव इंद्रचंद्रदेव ब्रह्मादि करोनी इंद्रचंद्रदेव ब्रह्मादि करोनी संशयाची श्रेणी छेदितिना संशयाची श्रेणी छेदितिना संसारी तारक सद्गुरु वासोनी उघडे परब्रह्म सद्गुरुची मूर्ती उघडे परब्रह्म सद्गुरुची मूर्ती पुरविती शिष्याचिया सद्गुरु वासोनी संसारी तारक सद्गुरु वासोनी ज्ञानदेव म्हणे संसारी तारक सद्गुरु वासोनी संसारी तारक सद्गुरु वासोनी संसारी तारक नसेची निष्ठंक आन कोणी नसेची निष्ठंक संसारी तारक सद्गुरुनाथ महाराज की मंगलमूर्ती मोरया सद्गुरु वाचोनी संसारी तारक नसेची निष्ठंक आन कोणी इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोनी संशयाची श्रेणी छेदितिना उघडे परब्रह्म सद्गुरुची मूर्ती उघडे परब्रह्म सद्गुरुची मूर्ती पुरविती आरती शिष्याची या इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोनी संशयाची श्रेणी छेदितिना
वंचना करीती जन दुष्ट नष्ट, मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताती, इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोनी, संशयाची श्रेणी छेदितिना, ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, नेणे साधनास आन काही, इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोनी, संशयाची श्रेणी छेदितिना, पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ विश्वमाऊली श्री ज्ञानोबारायांचा 5 चरणांचा अभंग आहे. सद्गुरु वाचोनी संसारी तारक, नसेची निष्ठंक आन कोणी. जीवनामध्ये सद्गुरु महिमा आणि सद्गुरूची महती काय आहे हे वर्णन करणारा, सद्गुरु महात्म्य वर्णन करणारा माऊलींचा मोठा अभंग आहे 5 चरणांचा. त्यामुळे 9 वाजले तरी काही हरकत नाही. आता अभंग तर सुटला पाहिजे. अभंग सर्वसाधारणपणे आपल्याकडे 4 चरणांचा असतो, पण 4 चरणांचा नाही, हा 5 चरणांचा अभंग आहे. ज्ञानोबारायांनी आमच्यावर अनंत उपकार करून ठेवलेत मंडळी, सकल संतांनी. काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविती, जाग करण्याचं काम केलं ना आपल्याला जाग केलंय. आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. जाग केलं. तुम्ही म्हणाल आम्ही कुठं झोपलोय, आम्ही जागेच आहे. पण देहाच्या झोपेबद्दल नाही, मनाच्या झोपेबद्दल कायम भाष्य केलं संतांनी. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी. म्हणून सगळे आमचे लोक संस्कृतीचे पाईक सकाळी सकाळी दारात उभे राहिले. आता आमच्या नवीन पिढीला हे यातलं काही बघायला मिळत नाही. पिंगळा बघायला मिळतो नाही, वासुदेव बघायला मिळतो. काय करतो तो वासुदेव? कैवल्याचं दान मागत तुमच्या माझ्याकडे झोळीमध्ये फिरत होता. नाथांचे हे सगळे पाईक आहेत. एखादा गोंधळी यायचा आपल्या दारात, संबळावर थाप मारून. आई जगदंबेचं मंदिर आहे, मुक्ताई आई साहेबांचं मंदिर आहे ना. ए गोंधळी गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी. तुमचा घालावा गोंधळन वासुदेव हरिनाम संबळ, तुमचा घालावा गोंधळन वासुदेव हरिनाम संबळ. जिथं विठूचं राऊळ तिथं संतांचा गोंधळ, जिथं विठूचं राऊळ तिथं संतांचा गोंधळ. गोंधळी गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी. हा गोंधळी गोंधळी. आई राजा उध उध म्हणून गोंधळ घालत तुमच्या माझ्या जीवाला कैवल्याचं दान देत देत ही मंडळी येत होती. एखादा कोल्हाटी असायचा. आता डोंबाऱ्याचा खेळ सुद्धा दिसत नारायणगावात दिसतो नाही, सगळं गेलं. जुन्या माणसांना माहितीये, बघितलंय. ती कोल्हाट्याची पोर अशी दोरावर उभी राहायची, तो डोलगं वाजवायचा. नाथांनी सांगितलं आम्ही कोल्हाटी कोल्हाटी सोहम शब्दे बोलती, प्रपंचात रोविला वेळू, ब्रह्मा विष्णू ती येचे बाळू. अशी ती माया, सगुण गुण माया आली कोल्हाटीनं खेळाया. अहो हे सगळं नाथ, आमच्या नाथबाबांनी, आमच्या परंपरेने आपल्या संस्कृतीला दिलेलं एक खूप मोठं दान आहे, खूप मोठं वरदान आहे. पण दुर्दैवानं आता या सगळ्याचा विसर पडला. भोगवादाच्या आणि चंगळवादाच्या आहारी आमची लेकरं आम्ही जाऊ लागलो. त्यामुळे आम्ही आमची श्रीमंती लक्षात घेईन असं झालो. आणि आमच्या श्रीमंतीचा, आमच्या आध्यात्मिक श्रीमंतीचा, आमच्या परंपरेचा, आमच्या पूर्वसुरींनी दिलेला एक अत्यंत सुंदर आशीर्वादाचा जर भाग काही असेल ना, तर आपण वर्षानुवर्ष सनातन आपली जी परंपरा आहे त्या परंपरेने आपल्याला दिलेलं गुरुपूजन, गुरुमहात्म्य, गुरुवंदन. कारण संतांना प्रश्न विचारावा, सांगा हो गुरुश्रेष्ठ की देवश्रेष्ठ?
कोण सगळ्यात मोठं आहे, दोघांपैकी श्रेष्ठ कोण आहे, या प्रश्नाचं उत्तर सांगावं. गुरु थोर की थोर देव म्हणावा, नमस्कार आधी कुणासी करावा. प्रश्नाचं उत्तर दिलं. मनी चिंतिता तो गुरु थोर वाठे, तयाचे कृपे श्री रघुनाथ भेटे. गुरु मोठा आहे म्हणाले, असं संतांचं म्हणणं आहे बरं. या अभंगामध्ये सुद्धा ज्ञानोबरायांनी गुरुची महती सांगितली. जीवनातला अंधकार नष्ट करून ज्ञानाचा प्रकाश देणारा गुकार हे अंधकाराचं प्रतीक आहे आणि रकार हे ज्ञानाचं प्रतीक आहे. अंधकाराचा नाश करून ज्ञानाचा प्रकाश देणारा सद्गुरु गुरु जीवनाला एक सुंदर दिशा दर्शवणारा गुरु आहे. आणि म्हणून अशा सद्गुरु तत्वाला आमच्या परंपरेने कायम वंदन केले. संतांनी सांगावं, माझा भगवंत सुद्धा प्रेम करतो, पण खरं ब्रह्मस्वरूप दाखवण्याकरता माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची होय देवगुरु, त्याला सुद्धा गुरुच व्हावं लागतं. तुम्ही आम्ही सुद्धा अर्जुनासारखेच आहोत ना. रोजच्या आयुष्यामध्ये आमच्या संघर्ष आहे, संभ्रांत अवस्था आहे, वैचारिक गोंधळ आहे ना. सगळ्यांच्या आयुष्यात गोंधळ आहे, सगळ्यांच्या आयुष्यात युद्ध चालू आहे. तुम्ही म्हणाल नाही आमचं आयुष्य चाललंय सरळ, आमच्या आयुष्यात नाही युद्ध. खरं सांगा बरं, युद्ध आहे की नाही चालू? कोण असं करतंय? आहे. कोण असं करतंय? अजिबात नाही. पण महाराजांना विचारा, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. तुकोबराय म्हणतात, आम्ही रात्रंदिवस याच अवस्थेत आहोत, रात्रंदिवस युद्धजन्य परिस्थितीत आहे. ढाल तरवारी घेतल्या पाहिजे असं नाही, वैचारिक संघर्ष आहे, द्वंद्व चालू आहे. मन स्थिर नाही, बुद्धी स्थिर नाहीये, विवेक आम्हाला साथ देत नाहीये. सत्वरज तम या त्रिगुणांपैकी तमोगुणाचं प्राबल्य जास्तीत जास्त वाढतंय. काय करू नको, काय करावं यातला विवेक राहिला नाहीये. आणि मनुष्य विपरीत दिशेने मार्गक्रमण करता 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 जीवनाचं अधःपतन कधी असं वाटेला येऊन थांबतं हे आमचं आम्हाला कळत नाही. याकरता तेणेची पंथे चालो जाता, न पडेची गुंता कोठे काही. आमचं जसं झालंय ना तसंच कुरुक्षेत्रावर त्याचं झालं होतं. कुणाचं? अर्जुनाचं. सगळी माणसं दिसली आपली आहेत म्हणून अर्जुनाने हातपाय गाळून घेतले आणि शस्त्र खाली टाकून दिली. सिदंती मम गात्रा आणि मुखंच परिशुष्यती. भगवंत म्हणले, अर्जुना काय झालं? देवा हातपाय गळले माझे, आता माझ्या घशाला कोरड पडली, ही सगळी माझी माणसं आहेत. भगवंत हसले, म्हणाले, तुझी आहेत तर समोर का उभी आहेत? तुझी आहेत ना, तुझ्या बाजूला नको का? तुझी आहेत तर तुझ्या समोर का लढायला उभी आहेत? ती माणसं तुझी नाही आहेत, ती अधर्माला सहाय्य करणारी माणसं आहेत. तो अधर्म आहे साक्षात. दुर्योधनाला विचारलं, दुर्योधना कधीतरी धर्माने वाग रे बाबा. शिष्टाई करता भगवंत गेले आणि दुर्योधनाला सांगितलं धर्म पालन कर. दुर्योधन म्हणाला, जानामी धर्मम नच मे प्रवृत्ती. मी धर्म जाणतो पण मी धर्माने वागू इच्छित नाही. जानामी अधर्मम नच मे निवृत्ती. मी अधर्म सुद्धा जाणतो पण मी अधर्म सोडणार नाही. काहींच्या जीवनाचं हे तत्वच असतं बघा. कितीही कुणीही काही सांगितलं तरी आपण आपला रस्ता सोडायचा नाही. खूप समजावून सांगितलं, नाही ऐकलं. अर्जुन ऐकणारा होता, सत्शिष्य होता. तो जसा सखा होता ना तसा तो उत्तम शिष्य होता. म्हणून कुरुक्षेत्रावर भगवंतांनी सगळा काळ थांबवून टाकला आणि 18 अध्यायी गीतेचा प्रपंच मांडला त्या कुरुक्षेत्राच्या भूमीवरती. म्हणून आपली भूमी सीता रघुत्तमाची आहे. ही कुरुक्षेत्रावर इथं साक्षात भगवद्गीता प्रगट झाली अशी दिव्य भूमी आपली, ज्या भूमीमध्ये भगवंतांनी गीता सांगितली. अर्जुनाला भगवंतांनी 18 अध्यायी गीतेचा प्रपंच सांगावा आणि देवानी सांगावं. कर्मयोग सांगावा, ज्ञानयोग सांगावा, ज्ञानकर्म संन्यास योग सांगावा, क्षेत्रज्ञ योग सांगावा, गुणत्रय विभाग योग सांगावा, संपत्ती सांगावी कुठली आहे, दैवी संपत्ती कुठली, आसुरी संपत्ती कुठली. असं करता 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 मोक्ष संन्यास योगापर्यंत भगवंत जातात आणि मग गुरुचा महिमा सुद्धा सांगतात. आणि एवढं सगळं ऐकल्यानंतर विश्वरूप दर्शन दिलं भगवंतांनी अर्जुनाला. अर्जुनाला पाहता यावं आपलं रूप म्हणून देवानी किती काळजी घेतली बघा. स्वतः दिव्य दृष्टी सुद्धा प्रदान केली, दिव्य चक्षु दिले. ऐकू येते ना सगळ्यांना व्यवस्थित? शब्द कळतायत? दिव्य चक्षु प्रदान केले भगवंतांनी अर्जुनाला. आणि मग काय दिसलो? अनंत बाहूदर वक्त नेत्रम पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरूपम नान्तं न मध्यं न पुनस्तवार्यं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूपम.
विश्वरूप दर्शन दिलं. त्याला अंत नाही, मध्य नाही आणि आदी नाही. अर्जुन शोधतोय कुठं आहे. सहस्त्राक्ष सहस्त्र शीर्षा असा सहस्त्र बाहूंचा भगवंत, अनेक बाहू दरवक्त नेत्रम, डोळे दिपून जावेत असं भगवंताचं दर्शन मिळालं. आणि शेवटच्या अध्यायामध्ये आपल्या मूळ स्वरूपामध्ये भगवंत येतात आणि अर्जुनाला मोक्ष म्हणजे काय याचं ज्ञान देतात. त्यावेळी भगवंत कोण आहे, तो भगवद्गीता सांगणारे भगवंत कोण आहेत. ते गोपाळकृष्ण नाहीयेत, ते बाळकृष्ण नाहीयेत, तो नंदाचा लेक नाहीये, तो यशोदेचा बाळ नाहीये, तो देवकी पुत्र नाहीये, तो कंस मारणारा कंस चाणूर मर्दनम असाही नाहीये. तो कोण आहे माहितीये. कृष्णम वंदे जगद्गुरुम. तो जगाचा गुरु आहे. देवाला सुद्धा गुरु व्हावं लागलं, देवाला सुद्धा गुरुत्व धारण करावं लागलं. तेव्हा अर्जुनासारख्या तुम्हा आम्हा सगळ्यांना मोक्षाचा मार्ग भगवंत दाखवू शकतात. म्हणून गुरुतत्व भगवंताच्या प्रत्येक अवतारामध्ये गोपालकृष्णांनी संदीपनी ऋषींना गुरु मानले. वसिष्ठ ऋषी श्रीरामांच्या अवतारात आपल्याला भेटतात. एवढंच कशाला, या सगळ्यांच्या पुढे जाऊन कलियुगाला असं एक वरदान मिळालं 350-400 वर्षापूर्वी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवप्रभूंच्या रूपाने आयुष्यामध्ये सद्गुरू केले. भक्तीची दीक्षा देणारे जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबराय आणि शक्तीची दीक्षा देणारे समर्थ रामदास स्वामी. काय वर्णन करावं. तो राज्य विभव संपन्न हा विरक्त साधू होता. तो राज्य विभव संपन्न हा विरक्त साधू होता. भोसले कुळोत्तम शिष्य हा ब्राह्मण सद्गुरु होता. ब्रह्म क्षत्रिय तेजाचा हा अपूर्व संगम होता. संकटास जाते कोणी शंकित ही माय भवानी. तेथे गरजे गुरुवाणी देशाच्या कल्याणार्थ. जय जय रघुवीर समर्थ. देशाच्या कल्याणार्थ. जय जय रघुवीर समर्थ. हिंदूंच्या कल्याणार्थ. जय जय रघुवीर समर्थ. राष्ट्राच्या कल्याणार्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. एकीकडे भक्तीची दीक्षा देणारे तुकोबराय आहेत. छत्रपती ज्यावेळी सोन्याचं दान घेऊन तुकोबरायांकडे जातात तेव्हा तुकोबराय म्हणतात, सोने आणि धन आम्हा मृत्तिके समान. तुमचे ये रवित्त धन आम्हा मृत्तिके समान. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. तेणे आम्ही सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुकोबरायांची श्रीमंती आपल्याला दिसते. हा राजा झोळीत दान घालायला गेला होता स्वराज्याचं. पण महाराज म्हणाले, यातलं काही नको राजा मला. धर्माचे पालन करणे पाखंड खंडण हेची आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम. गुरुतत्वानी दिलेली उत्तम जीवनाची दिशा. उपासनेला सामर्थ्य निर्माण झालं आणि सामर्थ्याला उपासनेची जोड मिळाली. एक शककर्ता राजा निर्माण झाला आणि या भूमीमध्ये हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवप्रभूंच्या रूपाने अत्यंत सुंदर अशी भगव्याची पूजा मांडली गेली. अलीकडे भगव्याचा लोकांना त्रास होतोय. भगवा म्हटलं की अनेकांच्या पोटात दुखतंय. भगवा हटावचे नारे घुमतायत. मी असं म्हटलं, भगवा हटाव नंतर आधी रोज आमच्या पूर्व क्षितिजावर एक भगवा उगवतो. तो जर हटवून दाखवायची हिंमत असेल तर तो दाखवा आणि मग बघा. पंचायतन पूजेमधली एक देवता आहे सूर्यनारायण. रोज भगव्या रंगाची एक शलाका पूर्व क्षितिजावर पसरलेली असते. आणि अशा या भगव्याचा आदर करणारा आमचा धर्म आहे, आमचा हिंदू धर्म आहे, आमची परंपरा आहे, आमची संस्कृती आहे. आर्य सनातन वैदिक असलेली आमची परंपरा. आणि या परंपरेने आपल्याला अत्यंत सुंदर अशा पूजा पद्धती, उपासना पद्धती, ध्यान धारणा, अष्टांग योग या सगळ्याचं फलित कशाने प्राप्त होणारे, देव कशाने प्राप्त होणारे याचं उत्तर सांगताना एकच उत्तर दिलं, गुरुभक्ती, गुरुदर्शन. म्हणून ज्ञानोबराय असू दे, समर्थ रामदास स्वामी असू दे, तुकोबराय असू दे, सगळ्यांनी आपल्या गुरुतत्वाला वंदन केलं. बाबाजी चैतन्य सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी. ज्ञानोबरायांना विचारा. ज्ञानोबराय म्हणतात, हा ज्ञानू निवृत्तीने केला. मी माझ्या निवृत्ती रायांच्या कृपेमुळे इथं बसलोय. नेवाशाच्या मंदिरामध्ये ज्यावेळी ज्ञानेश्वरीचं लेखन करायला प्रारंभ झाला ना, त्यावेळी ज्ञानोबरायांनी निवृत्तीनाथांना नमस्कार केला. आपले वडील बंधू आणि निवृत्तीनाथांना सांगितलं, गुरुदादा
आदेश द्या. आपल्या कृपेने, आपल्या प्रेरणेने हे ज्ञानेश्वरीचं लिखाण सुरू होईल. बाबाजी पंत थावरे यांचं प्रेत उठवलं होतं माऊलींनी. त्यांचं नाव बाबाजी पंत कुलकर्णी. पुढे कुलकर्णी हे वतन होतं, थावरे हे आडनाव होतं. आणि नेवाशाच्या मंदिरामध्ये ज्ञानोबरायांचा वाग्यज्ञ सुरू झाला. बाबाजी पंत कुलकर्णी, सच्चिदानंद पंत कुलकर्णी त्यांचं नाव नंतरचं ज्ञानोबरायांनी दिलेलं. लिहायला बसले लेखणी घेऊन आणि नेवाशाच्या मंदिरात माऊलींचे शब्द घुमू लागले. ओम नमो जी आद्या. पहिलं वंदन केलं ओंकार स्वरूप त्या ब्रह्मतत्वाला. वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी. काय म्हटले? म्हणे निवृत्तीदासू. सुरुवातच गुरुला वंदन करून झाली 18 अध्यायाच्या या यज्ञाची. म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी. मी निवृत्तीरायांचा दास आहे. बस इथं आम्ही जिंकतो बरं का. शरण भाव वंदन. अलीकडे आम्ही वाकायला तयार नाही. म्हणजे मी आपलं मोठ्यांचं नाही सांगत आहे, आमची नवीन पिढी झेन-झी. अजून काय कृष्ण, माझी मुलगी मला म्हणली झेन अल्फा म्हणे ताई, आई असं काहीतरी असतं पुढे अजून, झेन अल्फा. हो ना, बघितलं ना तिकडे झेन-झीचा पराक्रम सगळ्यांनी. आपण कुणाला निंदा नाही करत आहे, पण एक कळलं, मी कुठेतरी ऐकलं वाचलं म्हणून तेच बोलते आज. आपल्या देशातली तरुणाई सगळं आहे, पण अभ्यासापेक्षा थोडी शिव्यांची डिक्शनरी जास्त आहे त्यांच्याकडे. असं हे तरी निदान प्रत्ययाला आलं ना. अभद्र शब्द आमच्या मुखातनं, आमच्या तरुणाईच्या मुखातनं येत आहेत. मला असं वाटतं प्रत्येक शिक्षण संस्थेमध्ये, प्रत्येक विद्यालयामध्ये जर माझ्या तुकोबांची किंवा ज्ञानोबांची गाथा ज्ञानेश्वरी याच्यामध्ये ज्याचं प्रतिबिंब उमटलंय असा आपला भगवद्गीता नावाचा एक ग्रंथ जरी रोज एखादा अध्याय म्हणायला सुरुवात केली ना प्रत्येक शाळेत, प्रत्येक संस्थेत, मला असं वाटतं आमची लेकरं अभद्र बोलणार नाहीत, अभद्र विचार करणार नाहीत. दिवसाची सुरुवात जर भगवद्गीतेने होणार असेल, हरिपाठाने होणार असेल, मनोबोधाने होणार असेल, मना सज्जना भक्तिपंथीचे जावे असं सांगून सांगून समर्थांनी 205 श्लोकांचा मनोबोध आमच्या समोर दिला. आणि मग आज त्याचं प्रत्यंतर आपण जर बघायला गेलो तर मग संतांनी एवढं सगळं करून ठेवलं, महापुरुष एवढं सगळं करून ठेवलं, आणि त्याचा परिणाम काय ते या पद्धतीने दृष्टीपथात आला ना आपल्या. असं वाईट वाटलं की अरे आज आता संस्कारांची परत एकदा खरंच पेरणी करण्याची गरज आहे. प्रत्येक मातापित्यांनी, प्रत्येक आई बापांनी माझं प्रथम आद्य कर्तव्य मी माझ्या मुलाला घडवेन. म्हणून आपल्याकडे सगळ्यात पहिलं वंदन एका गुरुतत्वाला केलं जातं. मातृदेवो भव पहिला गुरु आहे आई, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, राष्ट्रदेवो भव. आचार्योपासन सांगितलंय आपल्या परंपरेने. 13व्या अध्यायामध्ये ज्ञानाची लक्षणं भगवंत सांगतात अर्जुनाला, त्याच्यामध्ये आचार्योपासन हे ज्ञानाचं लक्षण आहे. ज्ञानी मनुष्य आपल्या आचार्यांची, आपल्या गुरुतत्वाची कायम उपासना करत राहतो. आणि गुरु गुरु कुणाला म्हणायचो? जो लघु नाहीये तो गुरु आहे, सोपं. जो कायम गुरुत्व धारण करून राहतो तो गुरु आहे. आणि आम्ही त्या सद्गुरूंच्या जवळ जावं, जीवनातली सगळी शरणागती तिथं पत्करावी, आणि आपला संसार सागर पार करून देणारे सद्गुरू आहेत. म्हणून अशा सद्गुरूंच्या विषयी भाष्य करताना माझे ज्ञानोबा माऊली प्रस्तुतच्या निरूपणाच्या अभंगामध्ये म्हणते, सद्गुरु वाचोनी संसारी तारक, नसेची निष्टंक आन कोणी. या संसार सागरातून आपल्याला तारून नेणारं दुसरं कुणीच नाहीये हे ज्ञानोबराय सांगतायत. आणि ते ठामपणे सांगतात, नशेची निष्टंक आन कोणी, दुसरं कुणी नाही. देव सुद्धा नाही सोडू शकत म्हणाले. पुढच्या चरणामध्ये देव सद्गुरू याच्यामध्ये स्पर्धा नाही बरं, देव मोठा की सद्गुरू मोठा नाही. गुरुतत्व धारण करावं लागतं देवाला सुद्धा, मोक्ष प्राप्त करून द्यायचा असेल तर. म्हणून तर आमच्या नामदेव महाराजांना ज्यावेळी इंद्रायणीच्या वाळवंटामध्ये, चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये कीर्तन रंगलं नामदेवरायांचं, आहे की नाही? काय कीर्तनाचा रंग होता? एकच टाणी झाली चंद्रभागे वाळवंटी, एकच टाणी झाली
चंद्र भाग्यवान म्हणती माझा ज्ञान राजा, माझा ज्ञान राजा गोपाळासी लाठा वाटी, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. हो जनी म्हणे बोला, जनी म्हणे बोला, जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग, अभंग बोलता रंग भरला कीर्तनी, अभंग बोलता रंग भरला कीर्तनी. प्रेमाचे छंदे विठ्ठल नाचो लागला, विठ्ठल नाचो लागला, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. सावध होई देवा ऐसा बोले कबीर, देवा सावध व्हा, अहो किती नाचाल. काय आनंद आहे बघा या कीर्तन भक्तीमध्ये. एकमेव अशी भक्ती आहे की आपण कीर्तनामध्ये झोपलो ना, देव उभं राहून कीर्तन ऐकतो. म्हणले आपण जर उभ्यानी कीर्तन ऐकलं किंवा उभ्यानी कीर्तन केलं तर देव आपल्या कीर्तनात नाचून कीर्तन ऐकतो. आपण जर नाचून कीर्तन करायला लागलो तर देव इतका नाचतो, इतका नाचतो की जनाबाई म्हणतात नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई देवायसा बोले कबीर, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. देवानी नाचावं कीर्तनामध्ये, इतका भक्तीचा रंग. म्हणून कीर्तनात देव असतो, सद्गुरू असतात या धारणेने कीर्तनाला बसत जा बरं. मी उपदेश नाही करत आहे, आपल्याला विनंती करते, कारण कीर्तन ही नवविधातली सर्वश्रेष्ठ अशी भक्ती आहे. सगळी सुख या एका भक्तीत आपल्याला प्राप्त होतील अशी भक्ती आहे. म्हणून जेव्हा जिथं जिथं शक्य असेल ना तिथे कीर्तनाला जाऊन बसत जा. मग कीर्तनकार कोण आहे, कसा आहे, कशी आहे, काही लक्षात घ्यायचं नाही. कीर्तन आहे चालू आणि कीर्तन भक्ती आहे, म्हणून आपण कीर्तनाला जाऊन अवश्य बसावं. वक्ता, वक्तृत्व, वक्तव्य आणि व्यक्तिमत्व यातलं वक्तव्य तेवढं घ्यायचं नाही का. आणि मग इथं आल्यानंतर काय होतं, महाराज म्हणले समाधीचे सुख सांडाव वाळूनी ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. समाधीचं सुख सुद्धा कमी पडतं असा ब्रह्मरस आम्हाला कीर्तन भक्तीत प्राप्त होतो. 1.5-2 तासामध्ये माझ्यासह आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, आपल्या सगळ्यांची जबाबदारी की देव हृदयात आला पाहिजे, आपल्या देव हृदयात प्रगट झाला पाहिजे. तो नाहीये का तिथं, तो आहे, तो तिथंच आहे. तो आहे म्हणून तर आपण आलोय इथं, तो आहे म्हणून तर आपण बसलोय, तो आहे म्हणून तर आपण श्वास घेतोय. सर्व देह चालविते, हलविते, बोलविते अशी ती शक्ती आहे. ती शक्ती आतमध्ये आहे म्हणून आपलं सगळं चाललंय. ती निघून गेल्यावर उचला म्हणतात का नाही, कोण थांबतं, नाही ना. ती शक्ती आहे, ती गेली कुठंच नाही, ती आहे. फक्त आम्हाला तिचा विसर पडला म्हणून त्या चैतन्य शक्तीला आठवण्याची, आळवण्याची, तिला साठवण्याची ही जागा आहे. म्हणून कीर्तनामध्ये सर्वांगाचे कान करावे, श्रवण करावं. श्रवण भक्ती नवविधातली पहिली भक्ती आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम अशी भक्ती आहे. ज्यावेळी नामदेव महाराज कीर्तन करतायत, हा रंग चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये कीर्तनाचा सगळे संत जमलेत ना. एकादशीची दाटी गर्दी, सगळ्या संतांनी नामदेव महाराजांना कीर्तन झाल्यानंतर नमस्कार करावा. सगळे संत येऊन नमस्कार करतायत. ज्ञानोबराय वाकले, निवृत्तीनाथ वाकले, सोपान काका, नरहरी सोनार, सगळी मंडळी नमस्कार करतायत. आमच्या आई साहेब काही नमस्कार करायला तयार नव्हत्या. एवढंसं वय होतं. 3 भावांच्या मागे जन्माला आलेली बहीण होती, पण सगळ्यांची आई झाली. आदिशक्ती होती, जगत चित्कला होती, ती ब्रह्म माया होती. ती नमस्कार करेना. निवृत्ती दादा आणि ज्ञानादादांनी सांगावं, मुक्ते अगं नामदेव महाराज आहेत, देव त्यांच्याशी बोलतो, अगं देव त्यांच्या कीर्तनात नाचतो, देव त्यांच्या हाताने जेवतो, नमस्कार कर. ती म्हणली काय तो साष्टांग दंडवत घालायचा आहे तो तुम्ही घाला, मी नाही नमस्कार करायची याच्या. मुक्ते असं म्हणू नको ग, नमस्कार कर. मुक्ताबाई आई साहेब सांगतात, दादा
सर्वाभूती परमात्म तत्व आहे, हे सगळं फक्त बोलणं चाललंय. एको देव हा सर्वभूतेषु गूढ हा सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा. साखर गोड आहे, साखर गोड आहे, साखर गोड आहे एवढंच चाललंय. गोड म्हणजे नेमकी काय ते अजून कळलं नाही यांना. साखर गोड आहे, पण गोड म्हणजे नेमकं काय हे खाल्ल्याशिवाय कळणार नाही ना. साखरेची गोडी फक्त माहितीये, पण ती नेमकी कशी आहे सांगण्यापुरती माहितीये. ती नेमकी काय आहे ही चाखलेली दिसत नाही देवा अजून. मडकं कच्च आहे, मडकं कच्च आहे. ज्ञानदादा सांगतात मुक्ता असं करू नको, नमस्कार कर. नाही दादा, अखंड जयाला देवाचा शेजार, कार्य अहंकार गेला नाही. आईचं हृदय होतं कळवळलं, सतत देवा शेजारी असतो, पण बघ कसा अहंकाराने ताट झालाय, फुगलाय. याचा अहंकार घालवावा लागेल. आपण ब्रह्मदर्शन घेतलेलं आहे ज्ञानदादा, आपण संत आहात, हे मडकं भाजावं लागेल आपल्याला. देव बोलतो, देव खेळतो, देव नाचतो, देव जेवतो, उपयोग नाही, अजून मडकं कच्चं आहे. आणि मग गोरोबा काकांना बोलावलं ना तिथे. आता गोरोबा काका थापटणं घेऊनच आले होते. सगळ्यांच्या डोक्यावर थापटणं आपटून बघितलं. निवृत्तीनाथांच्या डोक्यावर, निवृत्तीनाथ शांत आहे, ब्रह्मानंद जणू काही ओसांडून वाहतोय. इकडे सोपान काकांच्या डोक्यावर शांतता, काही प्रतिक्रिया नाही. मुक्ताबाई आई साहेब शांत. ज्ञानदादा अमृताची संजीवनी जणू उतू चालली आहे इथं. गोरोबा काका म्हणले. सगळ्यांच्या डोक्यावर थापटणं आपटून बघितलं, कोणी काही बोललं नाही. आणि नामदेवांकडे जसे आले, थापटणं आपटणार, तळपेच्या आग मस्तकाला गेली आणि म्हणले असं थापटणं आपटून कळतं का मडकं कच्चं आहे की पक्क आहे. ताड 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 देवळात गेले मंदिरात आणि पांडुरंगाला म्हणले, पांडुरंगा मी कच्चा, माझ्याशी तू बोलतोस, माझ्याकडून जेवतोस, माझ्या कीर्तनात नाचतोस, मी कच्चा.